पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। रविवार दिनांक 19 मे रोजी ही दुर्दैवी घटना घडली आहे। पनवेलमधील पंचशील नगरमध्ये राहणारा विजय लक्ष्मण भट हा नेहमीप्रमाणे कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये पोहण्यास गेला होता। त्याच्यासोबत त्याचे 5 मित्र देखील होते। मात्र पोहत असताना त्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालाय। या घटनेमुळे कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचा भोंगळ कारभार आणि निकृष्ट नियोजन यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या घटनेमुळे नित्य नियमानं कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आता अनेक चर्चांना तोंड फुटलंय। दरम्यान विजय भट याचं आई वडिलांचं छत्र पूर्वीच हरपलं असून आपल्या भावासह हालाकीच्या परिस्थितीत चांगलं शिक्षण घेऊन तो नोकरी देखील करत होता। विजयच्या अकाली मृत्यूने त्याचा भाऊ अनाथ झाला असून परिसरात या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे। स्विमिंग पूलच्या बाजूला सुरक्षा रक्षक का उपस्थित नव्हते? विजय भट बुडत असताना त्याला कोणीच कसं पाहिलं नाही? पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये आता आपल्या मुलांना पाठवायचं की नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं नागरिकांच्या मनात उपस्थित झालेत। दरम्यान या प्रकरणाचा तपास पनवेल शहर पोलिसांमार्फत करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।